किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। पुढची बातमी पाहूया। सभागृहामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री काहीसे संतप्त असल्याचं त्यांच्या देहबोलीवरून दिसतंय। मागच्या बाकावर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटीलही उपस्थित आहेत। पायऱ्यांवर आंदोलन केल्यामुळे मुख्यमंत्री संतप्त झाल्याचं सध्या दिसून येतंय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, मुख्यमंत्री काहीसे संतप्त असल्याचं कळतंय, नेमकं काय कारण आहे, काय घडतंय विधिमंडळात? आपण पाहिलं की साताराच्या प्रकरणावरून सभागृह सुरू झाल्याबरोबरच जे आहे त्या ठिकाणी चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती आणि ही चर्चा सुरू झाली असताना आपण पाहतोय की शिवसेनेचे सगळे आमदार असतील किंवा मंत्री आक्रमक झालेले होते आणि निलंबनाची कारवाई जी आहे ती पोलिसांवरती कराव्याच्या प्रकारे केलेली होती। यावेळी मुख्यमंत्री स्वतः उभं राहून चौकशी करून यावरती चौकशीनंतर जे आहे ते कारवाई करू असं जे आहे ते स्पष्टीकरण दिलं आणि त्यानंतर पाहतोय आपण का शेजारीच बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही प्रकारची चर्चा सुरू होती। मात्र ही चर्चा सुरू होत असताना मुख्यमंत्री थोडे जे आहे ते संतप्त त्यांच्या देहबोलून वाटत होते। एकनाथ शिंदे सुद्धा तसेच आपल्याला पाहायला मिळत होते। सोबत शंभूराज देसाई सुद्धा बसले होते आणि राष्ट्रवादीचे मंत्री ते सुद्धा येऊन त्या ठिकाणी बसलेले होते। त्यामुळे कुठेतरी जे आहे ते काही प्रमाणात त्यांच्या देहबोलीवरून चिडलेले आपल्याला पाहायला मिळत होते। त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर जयकुमार गोरे असतील का शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत केले आणि आता एकनाथ शिंदे जे आहे ते सभागृहाच्या बाहेर पडलेले आहेत आणि सोबत सगळे शिवसेनेचे मंत्री यांच्यासोबत जे आहे ते बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय सातारा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जे आहे टोकाचे मतभेद आहेत का असा प्रश्न समोर येतोय। राजू, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।